आणि आमच्या पहिल्या एक 8-9 म्हशी होत्या. त्या म्हशीचं एवढं मिळालं आम्हाला की मला ते कॉलेजपेक्षा त्या जनावरांच्याकडेच भरपूर आवडतं. आम्ही इथे एक भाडेकरावर गोठा सापडला आपल्याला. इथं गोठा थोडा बांधलेला होता. त्यानंतर आम्ही इथं डेव्हलप केली सगळी जागा बिगा. इथं जे विमान जनावरांची जशी पाहिजे तशी बनवली. त्यामुळे काही आर्थिक टंचाई बऱ्याच आल्या. आणि इथं बँकेचे आपले जे संचालक आहेत भैया माने, त्यांच्या मुलगीचं इथं साखरपुडा होता कोंडेकर हॉलला. त्यांनी जाता एक आम्हाला भेट दिली. त्यांना समजून आलं की आमच्या चर्चा झालं की आम्हाला काहीतरी कमी पडावं आले. ते अण्णासाहेब पाटील ह्यातून थोडी आणि जे सोसायटीमार्फत जे लोन होतं त्यातून असं मला भरपूर त्याने असे जे लागते आर्थिक पुरवठा तो मला करून दिलेला आहे. आणि माझं BCom झालं असलं तरी मला ह्याचाच एक चांगलं वाटतं गणित. कारण का ह्याचं एक माझ्या लक्षात आलं की आपण एक असा बिझनेस करू शकतो आहे की ज्याला मार्केट करायची गरज नाही. आणि ह्या 9-10 जनावरांची आज मी एक 100-125 म्हशी केल्या. आज माझ्या एका माणसाला 20,000 पगार आहे. महिन्याला ₹1,00,000 पगार मी त्यांना देतो आहे. ह्यातून आता आपल्याला दूध उत्पादन जे आहे ते जवळजवळ 70 म्हशी आहेत. त्यातल्या आपल्याला 40-45 म्हशी दूध देतात. आणि गाई एक आपल्याला 7-8 आहेत. त्यातल्या गाई एक 10-15 गाई दूध देतात. म्हशीचं दूध आपल्याकडे आजचं संकलन 450-500 लिटर आहे. आणि गाईचं दूध आहे ते जवळजवळ आपल्याकडे 100च्या आसपास आहे.